आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. स्मार्ट केडीएमसीचे रुग्णालय स्मार्ट कधी होणार? वर्षभरापासून आयसीयू बंद, रुग्णांचे हाल. कल्याण डोंबिवलीतील फायर ब्रँड नेत्यांची फौज, रुग्णालयात मात्र असुविधांच्या गर्तेत. स्मार्ट सिटीची टिमकी मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची रुक्मिणीबाई रुग्णालय आणि शास्त्रीनगर रुग्णालय मात्र अद्याप स्मार्ट झालेली नाहीत. 10 महिन्यांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसीयू विभाग सुरू करण्यात आला, मात्र अवघ्या 10 दिवसात बंद झाला. त्यानंतर निविदा प्रक्रियेत अडकलेला आयसीयू विभाग टाळेबंद अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी कळवा मुंबई रुग्णालयात जावं लागतंय. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयातील असुविधेबाबत पाठपुरावा सुरू आहे, मात्र अद्याप यश आलेलं नाही. कल्याण डोंबिवली शहराला डॉक्टर असलेल्या आयुक्तासह फायर ब्रँड लोकप्रतिनिधींची फौज लाभली असताना देखील रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रुक्मिणीबाईमध्ये जे आय सी यू आपण बनवलेलं आहे ते आय सी यूसाठी आम्ही मे 2023मध्ये आधी निविदा काढली. मे 2023मध्ये आम्ही त्या संस्थेला जी सिलेक्ट झाली त्या संस्थेला तिथे काम चालू करण्याकरता ऑर्डर दिली होती, आदेश दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी काम चालू केलं मेमध्ये. आणि परंतु त्यांच्याकडे आवश्यक जे मनुष्यबळ लागतं त्याला डॉक्टर, स्टाफ नर्स वगैरे जे काय आहे ते त्यांच्याकडे उपलब्ध आम्हाला होऊ शकत नाही, हे कारण देऊन त्यांनी माघार घेतली. त्यांनी 6/6/23ला माघार घेतली. त्याच्यामुळे नंतर मग आम्ही परत ते टेंडर कॅन्सल करून आम्ही परत नंतर पुन्हा निविदा केली जुलै 2023मध्ये. त्याच्यामध्ये पण एक संस्था सिलेक्ट झाली. तिच्यामध्ये पण निविदा समितीची आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी जो रेट दिलेला आहे तो रेट त्यांना जस्टिफाय करायला सांगितला होता. मग की तुम्ही हा रेट आहे, ह्या रेटला जस्टिफाय करून द्या की तुम्ही तुमच्या लोकांना कशी पेमेंट देणार वगैरे काय याबाबतचं. तसा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे आम्ही त्यांना पत्र दिलं, परंतु त्या संस्थेकडून आम्हाला आजतागायत काहीच रिस्पॉन्स आलेला नाही. 2 वेळा त्यांना आम्ही पत्र देऊन झालं. त्यामुळे आता परत आपल्या नवीन आयुक्त मॅडम आल्या, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी परत चर्चा केली. आता त्या चर्चेनुसार त्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार आम्ही आता त्याच्यावर काम करत आहोत आणि लवकरात लवकर ते आयसीयू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.